18 वर्षाची विवानी दिसायला खूप सुंदर तसेच अभ्यासातही खूप हुशार होती. एक दिवस विवानी कॉलेजमधून घरी आली तेव्हा तिला थंडी वाजून ताप आला. त्यामुळे तिचे आईवडील तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. पण तिच्या तब्येतीमध्ये काहीच सुधारणा वाटत नव्हती. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला जवळच्या एका मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये नेले. त्यावेळेस डॉक्टरांनी विवानीला काही टेस्ट लिहून दिल्या. काही वेळातच विवानीच्या सर्व टेस्ट झाल्या आणि विवानी आणि तिचे आईवडील सर्व रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये त्यांना दाखविण्यासाठी गेलेत. तेव्हा डॉक्टरांनी सगळी रिपोर्ट्स बघितली आणि विवानीच्या आईवडिलांना सांगितले की तुमच्या मुलीला डेंग्यू झालेला आहे आणि तिच्या प्लेटलेट्ससुद्धा खूप कमी झालेल्या आहेत. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागेल. विवानीच्या आईवडिलांनी विवानीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. विवानीची तब्येत हळूहळू बरी व्हायला लागली. डॉक्टरांनी 4-5 दिवसांनी विवानीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. विवानी ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यावेळेस तिच्याजवळ एक 50-60 वर्षाची महिलासुद्धा ॲडमिट होत्या. त्यांना कॅन्सर झालेला होता. त्यामुळे त्यांना जास्त त्रास होत होता. त्यांच्या वेदना विवानीने खूप जवळून बघितल्या होत्या. 2 ते 3 दिवसातच ती महिला वारली. विवानी हॉस्पिटलमधून सुट्टी होऊन घरी आली आणि नेहमीप्रमाणे नियमित कॉलेजला जाऊ लागली. त्यांच्या कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली होती. जे उत्कृष्ट वक्तृत्व करणार त्यांच्यासाठी काही बक्षिसे आणि नंबर देण्यात येणार होते. या स्पर्धेत विवानीनेही भाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता जीवन म्हणजे काय. ज्या दिवशी ही स्पर्धा होती तो दिवस शेवटी आला. विवानी आपली नेहमीप्रमाणे तयारी करून कॉलेजमध्ये गेली. एक स्पर्धक समोर येऊन आपापली मते मांडत होती. शेवटी विवानीचेही नाव घेण्यात आले. त्यावेळेस विवानी स्टेजवर गेली आणि समोर बघितले. खूप सारी विद्यार्थी समोर पाहून विवानी आधी गोंधळली, पण नंतर विवानीने बोलायला सुरुवात केली. त्यामध्ये ती बोलताना म्हणायला लागली, जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी या 3 गोष्टी खूप आवश्यक आहेत. नंबर 1 आरोग्य. सुदृढ आरोग्य हा व्यक्तीला मिळालेला सुंदर उपहार आहे. कारण मी मृत्यूला जवळून बघितलं आहे. ज्यावेळेस माझी तब्येत बिघडली होती आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा मी मृत्यूची जी तडफड असते ती जवळून बघितली आहे. माझ्या बाजूला 50-60 वर्षाच्या आजारी काकू होत्या. त्यांना कॅन्सर झालेला होता. त्यांची जी मृत्यूची तडफड आहे ती मी जवळून बघितली आहे. कारण आपले स्वास्थ्य जेव्हा बिघडते तेव्हा कुठेतरी आपलं शरीर, ब्रेन आपल्याला सिग्नल देत असते, पण आपण कधी त्याकडे लक्षच देत नाही. त्यामुळे रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्या इतके या जगात सुंदर काहीच नाही. दुसरे आहे व्यक्ती स्वातंत्र्य. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कुणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन जाणार असते. म्हणून या जीवनामध्ये आरोग्य, स्वातंत्र्य आणि जीवन मरण या गोष्टीला खूप महत्त्व आहे. विवानी आपले वक्तृत्व स्पर्धेतील स्पीच संपवताना शेवटी म्हणाली, जीवन या विषयावर आपल्याकरिता मी छोटीशी एक कविता सादर करते. जीवनात काय आहे, जीवनाचा हा खेळ आहे. पाण्याचा रे बुडबुडा नाशिवंत शरीर आहे. कुणी करते गर्व हा, कुणी कुणाचा अभिमान पहा, कुणी धरती अबोला हा, घटकीचा पाहून आहे. मग तुला जाणं आहे, पाण्याचा रे बुडबुडा नाशिवंत शरीर आहे. एवढं सगळं विवानीने बोलून आपल्या वक्तृत्व स्पीचला विराम दिला आणि सगळ्यांनी तिच्यासाठी टाळ्या दिल्यात आणि विवानीला प्रथम क्रमांक मिळाला.